लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूजवर. आणि 31st पार्टी मी काय विचार केला की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी जे इतकं फन एलिमेंट आहे तिकडे जाऊन आपण पार्टी करावी, पण तीच लोक फिरतात हो सगळीकडे. त्यामुळे मी त्यांना 31st दिवशी गाठले आणि त्यांना म्हटलं थांबा, आपण पार्टी करूया, कारण उद्या सिनेमा येतोय. म्हणजे सकाळी उठल्यानंतर कसं आपण म्हणतो ना की उठी उठी गोपाळाचं उठी उठी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आहे, त्यामुळे असंच होणार आहे. त्यामुळे माझ्या इंट्रोडक्शनला टाळ्या वाजा प्लीज. 31st फॉर अ गुड इंट्रोडक्शन. थँक्यू थँक्यू. प्रणवभाई खूप खूप स्वागत आहे, मनमीत खूप खूप स्वागत आहे, ते खूप खूप स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थानं तुमचा सिनेमा प्रदर्शित होतोय त्याच्या अगोदर 31st आहे. आज तुम्ही मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी 31st घेऊन फिरताय. कसं काय वाटते 31st दिवशी इकडे यायला आपला सिनेमा प्रमोट करताना, आणि मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी 31st दिवशी तुम्ही फिरता, काय म्हणजे काय? नाही, उलट आम्ही सगळेच खूप एक्साइटेड आहोत, कारण आमचं नवीन वर्ष एका सुंदर नवीन सिनेमापासून होणार आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की प्रेक्षकांचं सुद्धा नवीन वर्ष खूप खूप हास्याने व्हावं. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात खूप खूप हसून करा आणि थिएटर्समध्ये मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नक्की पाहायला जा. वा वा. त्यामुळे काही झालं की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी 1 जानेवारी. मग मी 31st दिवशी इतकी पार्टीज असतात, इतके मित्र आपली वाट बघत असतात, इकडे जाऊ की तिकडे जाऊ असं आपलं होत असतं. पण त्यात तू इथे आलास, काय सांगशील? कामावर काय नाही, मी करतो ना पार्टी. मी 12 जानेवारीला न्यू इयर साजरा करतो, चालेल मला? 12 जानेवारीला तसं काय कारण काय? नाही म्हणजे तोपर्यंत आमचं प्रमोशन 12 जानेवारीला करतो, मला काही प्रॉब्लेम नाहीये. आता माझ्यासाठी सिनेमा महत्वाचा आहे आणि हा इतका सुंदर सिनेमा मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं मला वाटतं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे प्रमोशनला ऑलवेज. प्रणवभाई 31st दिवशी आणि इकडे बोंबिलवाडी घेऊन आला, तुम्ही काय सांगाल? तसं काय फार असं काय पार्टी झोन मधला मी नाहीच आहे. चल हा, मी काय तसं काय, मी मला कुठल्या पार्टीत बघितलं सांग? जो सायलेन्स होता याच्यावर हाताकडे नाही बघितलं का? त्याच्यावर मी तसं काय मी पार्टी झोन मधला नाहीये. सो त्याच्यामुळे मला काय असं काम करायला खूप आवडतं. आणि सिनेमा महत्वाचा आहे जसा हा म्हणाल तसा. आणि नवीन वर्षाची सुरुवात जर अशी जबरदस्त झाली, सक्सेसने झाली, तर आपण असं म्हणतो ना की यार वर्ष पण आपलं तसंच जाईल. सो त्याच्यामुळे आज प्रमोशन करायला विशेष आनंद होतोय. कारण बर्थडेला आपण प्रमोशन करतो, बर्थडेला पण काहीतरी काम करतो, प्रयोग आहे, शूट आहे, प्रमोशन आहे, तसं मजा असते. ही एक गोष्ट मला असं वाटतं की खूप, आणि स्पेशली तुम्ही बोललात ह्याच्याबद्दल थँक्स करणार. 31st दिवशी तसं एक वेगळाच माहोल असतो, पण त्यात सुद्धा एका सिनेमाचं आपण प्रमोशन करूया, जे तुझं काम आहे आणि तू सुद्धा काम करतोय. सो त्याच्यामुळे खूप खूप तुला. पण आज आपण पार्टी करणार, बरोबर? आज आपण इथं पार्टी करूया, कारण मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा सेलिब्रेशनचा आहे. तो सिनेमा त्या विनोदाचा आहे जो विनोद खऱ्या तर प्रेक्षकांना बघायचा आहे. हाऊ प्राऊड आर यू की आपण एका सिनेमाचा असा भाग आहोत जिकडे असा विनोद म्हटला जातोय, अशी स्टोरी आहे आणि करतानाही तो मजा येते. तुम्हाला काय समजेल? अरे हे तर म्हणजे खरंच आहे, ही ट्रीट आहे. आणि आपण सिनेमा येणं ही एक चांगलीच गोष्ट आहे, पण त्यात असा विनोदी सिनेमा येणं म्हणजे मला असं वाटतं ना, ते चेरी ऑन द केक असं आपण म्हणतो ना, तसा टाईप्स आहे. आणि खूप भारी, म्हणजे एक तर यातला विनोद हा दर्जेदार आहेच. मी इतके कलाकार आहेत अरे, आणि दिग्गज ज्यांना आपण म्हणतो ते सुद्धा. त्या दिवशी मी तुला प्रश्न देखील विचारला त्याबद्दलचा. म्हणजे नाटकाचे विक्रमादित्य, रंगभूमीचे सुपरस्टार ज्यांनी 13,000 वगैरे काय ते प्रयोग, म्हणजे अजून आपण काय म्हणणार, म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे सचिनपेक्षा असं कोणी रन मारलं तरी त्यांनी सचिनचाच रेकॉर्ड मोडणार, तसं दामले सरांचा रेकॉर्ड मोडणे. त्याच्यासोबत सिनेमात काम करू सर, काय सांगशील? पहिले तर इट वॉज अ ड्रीम रे, स्वप्न होतं आमचं सगळ्यांचं. म्हणजे असतंच की प्रशांत सरांबरोबर कधी ना कधीतरी काम करायला मिळावं. रंगभूमीवर सोडून आम्हाला चित्रपट भूमीवर हे काम करायला पहिल्यांदा असं मला बिलकुल वाटलं नव्हतं, कारण की सर फिल्म्स नाही करत. पण तू विचार कर ना, सरांनी पण ही फिल्म करणं हे किती मोठं स्टेटमेंट आहे की त्यांनी अशा, ते ऑलवेज ते नेहमी वेगळ्या स्टोरीजना, वेगळ्या ह्युमरला नेहमीच प्रोत्साहन देणारे ॲक्टर आहेत आणि वेगळं काहीतरी करत राहणारे ॲक्टर आहेत. त्यामुळे जेव्हा आम्हाला कळलं की प्रशांत सर आहेत फिल्ममध्ये, तेव्हा तर म्हणजे आम्ही वेडे झालो होतो सगळेच. आणि जसं तू म्हणालास की हा ह्युमर वेगळा आहे, तर
ही एकंदरच मी तुला सांगतो ना, हा ह्युमर वेगळा आहे, या फिल्मची प्रोसेस फार वेगळी होती, या फिल्ममधले ॲक्टर्स सगळे वेगवेगळ्या झोनचे आहेत आणि ते सगळे एक कोलॅबोरेट होऊन एका पेजवर येऊन काम करणं ही किती सुंदर प्रोसेस आहे, मी तुला शब्दात नाही सांगू शकत. मी खूप खूप खुश आहे. म्हणजे मी जेव्हा या सिनेमाच्या रीडिंगला गेले होते तोपर्यंत मला माहीतच नव्हतं की कोण कोण असणार आहे किंवा गोष्ट काय. मला फक्त हे माहित होतं नाही, खरंच आम्हाला कोणाला जायचं, आम्हाला फक्त हे माहिती होतं की परेश सरांचा सिनेमा आहे आणि ते आमच्यासाठी इनफ आहे. सिनेमा हो म्हणण्याचा काही प्रश्न नाही. आम्हीच खूप लकी आहोत की त्यांनी आम्हाला कन्सिडर केलं. सो जेव्हा या सिनेमाचं रीडिंग ऐकलं तेव्हाच आयडिया आली होती की हा काय नेक्स्ट लेवल मॅडनेस सिनेमा असणार आहे आणि काय उत्तम अनुभव असणार आहे. कारण ऐकताना आम्ही सगळे प्रेक्षक झालो होतो आणि मी फक्त हसत होतो. आणि वाचन झाल्यानंतर एक छोटंसं रिअलायझेशन आलं की अरे इकडे आपल्याला काम पण करायचं आहे, हे पात्र आपल्याला जाऊन तिकडे निभवायचं आहे. पण मग त्याच्या पुढे आमच्या तालमी झाल्या आणि मी सगळ्यात जास्त खुश आमच्या तालमींमुळे, कारण मला एवढ्या चांगल्या लोकांबरोबर, एवढ्या दिग्गज नटांबरोबर एवढा वेळ स्पेंड करता आला. जेव्हा एक नाटकाचा सिनेमा होतो तेव्हा किती भारी वाटतंय ॲज अ मराठी कलावंत की आपल्याकडे इतकं संचित आहे की फक्त आपण जर आपल्याच गोष्टी पुढे आणल्या तरी प्रेक्षक एंटरटेन होणार आहेत. ह्याचं एक किती सॅटिस्फॅक्शन आहे मराठी कलाकार म्हणून? पण मला सांगतो खूप जास्त सॅटिस्फॅक्शन आहे आणि ऑफकोर्स ते असणारच. मला ना तू म्हणालास तसं मी आत्ता ना मी एक कादंबरी वाचली जस्ट लव्हाळी नावाची, तर किंवा आता मी मन समजावून वाचत होतो, तो इतकं भारी लिहिलंय ना त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की आपल्याकडे ना बजेटचा प्रॉब्लेम असतो माहितीये, व्हिज्युअल्सचा प्रॉब्लेम नाहीये, बजेटचा प्रॉब्लेम आहे. म्हणून हे लोक ना कदाचित कादंबरी लिहित असतील कारण तिकडे फार बजेट लागत नाही तुम्हाला लिहिण्यासाठी. आणि ते लोक इमॅजिन करताना तुम्ही त्या लेखकाची श्रीमंती एन्जॉय करत असता की काय ते लोक करतात ते. सो आपल्याकडे हे साहित्य तर निश्चितपणानं खूप जास्त आहेच. म्हणजे हे तर तू म्हणालास ते अगदी 100% बरोबर आहे. तुला सिनेमा करायला आवडेल या नाटकावर? असं कोणतं नाटक तू रिसेंटली पाहिलं असेल, पूर्वीचं पाहिलेलं की मला ह्याच्यावर सिनेमा करायला आवडेल, मला हे काम करायला आवडलं असतं? नाटकावर हे तर खरं तर मला वाटतं ना की कादंबरी, कथा यांच्यावरनं सिनेमे लिहिणं सोपं आहे कम्पेअर्ड टू नाटक. कारण काय असतं नाटकात एक पहिल्या अंकात 4 सीन, पुढच्या अंकात 4 प्रसंग, फार फार तर 3 असे, आणि सिनेमामध्ये 70 सीन असतात रे. हे कम्पॅरिझनच नाही, म्हणजे ती कम्प्लिटली एक वेगळी आर्ट आहे. तुम्ही त्यामुळे परेश सरांचं एस्पेशली कौतुक आहे, कारण की त्यांनी काय, मी एका गोष्टीवर 1000 वेळा 10 दिशेंनी विचार करून झाल्यानंतर एखादं प्रोडक्ट देणं, ह्याच्यानंतर याचं एक नाटक झालंय. आता हे मी परत चिरफाड करून ह्याचे अनेक सीन बनवणं, त्याच्यात बरं आता मला गरजेची वाटणारी पात्र ही होती, ही आहेत ना, आता ह्याच्यात अजून काहीतरी ऍड करणं. सो असं कुठलं नाटक असेल तर मला वाटतं सही रे सही मला करायला खूप आवडेल. व्हेरी ट्रू. सही रे सही कसली ड्रीम रोल यार, कसला सिनेमा होईल तो, मज्जा येईल मला. सुपर. रितिका, असं कोणतं नाटक ते तुला करायला आवडलं असं सिनेमा म्हणून? म्हणजे मला माहित नाही की आता या नाटकांवर सिनेमा होऊ शकतो का, पण मला शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक प्रचंड आवडतं आणि त्यातली जी भूमिका आहे ती तर म्हणजे येस. त्याच्यामुळे अशा प्रकारचा एखादा सिनेमा झाला तर मला अगदी करायला आवडेल. आणि ऑल्सो 4 चौघी, म्हणजे ते तर मला वाटतं की ही सगळीच नाटकं खूप रेलिव्हंट आहेत अजूनही, त्यामुळे असे सिनेमे फारच काळाच्या पुढचं नाटक. व्हेरी ट्रू. मी ना हल्ली एक नाटक पाहिलं, म्हणजे मी युट्यूबवरती पाहिलं ते, पण ना मला असं वाटतं की ते मला वाटतं त्याचा सिनेमा व्हायला पाहिजे. त्याचं नाव आहे तो मी नव्हेच. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फसवणारा माणूस हे दिसताना ते अगेन सिनेमॅटिकच आहे ते. सो मला ते असं मी ना पाहिलं आणि मला वाटलं अरे अरे याचं होऊ शकतं यार असं, म्हणजे आणि हे व्हायला पाहिजे. तर ते मला वाटलं होतं. सुपर. आणि ते तुम्हाला करायला लवकरात लवकर मिळेल एवढीच अपेक्षा. पण बिकॉज दिस इज 31st त्यामुळे आता आपण थोडी पार्टी करणार आहोत. त्यामुळे मी जर तुम्हाला आता सांगितलं की तुम्हाला आता दमशेराज खेळायचे, अरे बापरे, आता माझ्याकडे काही सिनेमे नाही आहेत, माझ्याकडे काही मी काढलेलं नाही, काही एलिमेंट्स, काही चिठ्ठीबिट्ट्या नाही आहेत, तर तुम्ही तुमच्याच मनातला एक सिनेमा निवडा, तो तुम्हाला आम्हाला ऍड करून दाखवायचा आहे. सो लेट्स स्टार्ट फ्रॉम मनमीत. माझ्यामध्ये मी कोणाला तरी देतो, कोणीतरी मला द्या, असं माझ्या म्हणजे काय मी डायरेक्ट उठावं लागेल ना तुला, म्हणून त्यामुळे तू बस, तूच विचार कर आणि आम्हाला तू एक ऍक्शन करून जा. रेडी? 3, 2, 1 गो.
संजय सलमान. दत्त. संजू. वा वा ये बात. किती डिफिकल्ट होता बापरे, बापरे. आम्हाला विचारायला सांगितल्यावर असंच होणार. असंच होणार आहे. सो रितिका नेक्स्ट या. बेवडा. नाही. शराबी. नाही पाणी. मादक पेय. पाणी. अरे हा पाणी बोलला. अरे यार गुड जॉब. डिफिकल्ट लेवल. Thanks यार. आणि तिने अभिनय पण फार वेगळा अभिनय पण फार. अरे मी अभिनयाच्या किती छटा दाखवल्या अरे तिने. नाही, 2-3 दिवस आम्ही प्रमोशन साठी एकत्र होतो त्याच्यामुळे. त्याच्यामुळे आमचं हा कळलंय आता त्याला. ओके प्रणवभाई. अरे बापरे, आता माझी पाळी आहे तर सोपा पाहिजे ना, एक कठीण कठीण काहीतरी कठीण आपण का? करूया. असं. कुछ भी यार तू कठीण नाही तू तुला सोपा. नवीन. टार्झन द वंडर कार नाही टार्झन. याची कार कुठे आहे? एलियन. हे कोण आहे टार्झन. नाही असं. शावलिन. हे यू आर नॉट सपोज टू हा, मी स्पीक. मी बोलू शकत नाही. बोलू सॉरी शकत सॉरी नाही. तू हिंदी आहे मराठी काय ते सांग ना. हा ते सगळं आधी अच्छा हे सांगू शकतो ना. So this is हिंदी. हिंदी हिंदी हे मराठी. हे तू नको बोलूस ना. नाही नाही, अरे मला कन्फर्म. हे हिंदी ना हे नाही हे मराठी करू आपण. हे दिस इज मराठी. हा, दिस अर्थात. इज हिंदी दिस मराठी इज भाई. इंग्लिश. ओके नो इंग्लिश इंग्लिश इंग्लिश. बरं ठीक आहे, मराठी मराठी. मराठी. ओके चालेल. मराठी. मराठी सिनेमा आहे. 10 शब्द आहेत. विहीर. जेल आहे जेल आहे. जेल मधून बाहेर पडतोय. कबूतर. जेल आहे. जेल. भिंत. कबूतर. हा जेल आहे. पक्षी. पक्षी. पोपट. पक्षी. पोपटलाल. पक्षी जेल मध्ये अडकलाय. अरे दुसरं काहीतरी सांग ना. काय मला कळतच नाही. बरं तुम्ही स्वतः बोलतं मला कळतच नाही. आणि ती बोलली मला कळतच नाही. हे मला आवडलं. म्हणजे तिने स्वतःच्या भावनांवरती बीप टाकल्यासारखं केलं तिने. वा वा आय एम लव्हिंग दिस 31st पार्टी. खूप छान सुरू आहे. आणि खऱ्या अर्थानं आता 31st म्हटल्यावर सगळ्यात आठवणीतली पार्टी कोणती होती मनमीत? तू खूप एन्जॉय केली. कुठे सांगायला लावतो यार. एन्जॉय केलेली पार्टी की या मित्रांसोबत मजा येते तुला पार्टी करायला. तू धमाल करतोस मग तुम्ही खूप मजा करता आणि त्यांच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण तुला आवडतो. ते 4 मित्र कोण पटकन? 4. अरे यार 4 नाही आहेत. नावं सांग. 10 टू बी प्रिसाइज 16 मित्र आहेत माझे. 16 मित्र आणि हे 16 तुम्ही घनिष्ठ. वारंवार भेट. वारंवार शाळेपासूनचे मित्र आहेत. वा वा आणि टचवूड आणि त्याच्यातले काही मित्र कॉलेजमध्ये ऍड झाले. बरोबर. आणि 10 मित्र आम्ही शाळेचे आहोत. आता काही परदेशात वगैरे आहेत बरोबर. त्यामुळे ते तर दररोज नाही भेटत पण बाकीचे सगळे ते आम्ही नियमितपणे भेटतो आणि त्यांच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला जमिनीवर आणत असतो. कॉलेजमधले आहेत, काही सिनेमांमधले सुद्धा मित्र आहेत आणि झालं असं की आमच्या सगळ्यांचं म्हणजे आम्ही सगळे एकमेकांना ओळखतो आणि आमचा असा एकच ग्रुप आहे आणि त्यांच्यामध्ये मी ते कोण कोण आहेत सांगू शकते तू? 2-3 नावं घेऊ शकते? तू पण घे नावं. अरे मी 16 नावं घेऊ? 2-3 घे. घे त्याला काय घे घे चल. घे. घे त्यांना पण असं- त्यांना पाहिजे तेवढी ठेवतील ते. यश आहे, साना आहे, मिहीर, रुडो, ही 4 नावं. ओके. ओके. आणि बाकी तत्सम बाकी 12. बाकी 12. बाकी 12 परत घेऊ का? प्रज्ञेश, नाही, अजय, आदित्य, करण, घेऊन टाक चल बस. एवढी बस. रितिका. मित्रांची नावं ओके. शिवानी, कल्याणी, गौरव, अभिषेक, नाथ, पार्थ क्या बात. असे म्हणजे बरेच यमक आहे. जुळणारी अमोल. ठेवली. शिवानी, कल्याणी, नाथ, पार्थ. बघून करतेस का तू? तुमचं यमक जो होतं का तुम्ही माझ्या? तुम्ही हा मीटर मध्ये नाही तू नाही. सुशांत आणि ना सगळेजण असे वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे, प्रत्येकाची बॅकग्राऊंड वेगळी आहे. त्यामुळे जेव्हा आम्ही असे एकत्र येतो ना तेव्हा आणि कोणालाच असं काही नसतं की कोणीतरी हे काम केलंय कोणी ते काम करून आलंय यांनी म्हणजे काही फरकच पडत नाही. सगळे एकमेकांना कसंही वागवतात. हेच जास्त महत्वाचं तेच आहे आहे. मैत्री म्हणजे काय की भाई तू कुठून आलास नाही, तू माझा आहेस, येस. तू मेरा दोस्त आहे. हेच हिशोब असतो का? आणि ते तुमच्या आयुष्यात आहे का? काय करेक्ट. आणि हा जसं म्हणाल तसं की त्याला जमिनीवर आणतात म्हणजे तसेच वागवतात ना तेव्हा तर पुन्हा जमिनीवर एक्झॅक्टली. माझ्या अभ्युदय नगर मधले जे मित्र आहेत बिल्डिंग मधले आमच्या 29 नंबर मधले त्यांच्याबरोबर म्हणजे मजा धमाल धमाल असते. म्हणजे तिकडची सगळी पोरच वेगळी आहेत. एक आहे कॉक म्हणून आमचा एक मित्र आहे ज्याला इकॉक बोलतो. काय कारण नाही त्याला? नाही कारण असं होतं की तो घरात राहायचा नेहमी
तो बाहेरच नाही यायचा, त्याला बोलवायला लागायचं, अरे बाहेर चल बाहेर चल. घर कोंबडा पॉग झाला. किरण आहे, राक्षस म्हणून एक आहे की ज्याला सांभाळणंच कठीण होतं नंतर, म्हणून त्याला नाव ठेवलं राक्षस. बरोबर. तर तो असेल पाव म्हणून बऱ्याच गोष्टी एका पॉइंट 31 नंतर 31 नंतर असं नाही, तू कुठल्याही बाबतीत त्याला हँडलच नाही करू शकत. अच्छा अरे तो पिल्लू असं का करतो, असं त्याचा आवाजच तसा, त्याच्यामुळे त्याला हँडल नाही करतात, म्हणून त्याला आम्ही राक्षस बोलतो. त्याला काही दे, त्याला खायला दिलंच तरी तो भरपूर खातो, त्याला तू बोंबाबोंब करायला दिलीस तरी तो भरपूर बोंबाबोंब करतो. तू शांत राहायला सांगितलं तर भरपूर शांत राहतो. अजिबात नाही, राक्षस आहे. सो तो आहे, किंवा किरण आमचा मित्र आहे. असं खूप अतरंगी, म्हणजे 29 नंबर बिल्डिंग मध्ये जर तुम्हाला नवीन पात्र हवी असतील तर अभिनगर मध्ये जर 29 नंबर मध्ये अनेक तुम्हाला तिथे सापडतील आणि फुल टाइमपास. म्हणजे एक आमच्याकडे गजाभाऊ म्हणून एक मुलगा आहे आमच्याकडे, तर त्याचं फक्त त्याचं वाक्य एकच असतं, होऊच शकत नाही म्हणून. तो जो म्हणाला ना एकदा, तो असं म्हणाला की बुर्ज खलिफापेक्षा फास्ट लिफ्ट ही लोअर परेलच्या एका टॉवर मध्ये आहे म्हणून. तर मी त्याला म्हटलं असं नाहीये, म्हटलं जगात आपल्याला माहिती आहे की सगळ्यात फास्टेस्ट लिफ्ट आहे म्हणून. म्हटलं होऊच शकत नाही. म्हटलं अरे मी जाऊन आलोय त्याच्यावरती त्याच्यातनं. तर तो म्हणाल नाही नाही, कधी कधी ना लिफ्टचं ते मीटर असतं ना ते चुकीचं पण दाखवत. असं असेल, अरे मी इकडे अर्ध्या मिनिटात टॉप फ्लोअरवर पोहोचलो, तिकडे तो म्हणेल तिकडे तुम्हाला 1-1.5 मिनिटं लागतो टॉप फ्लोअरवर पोहोचायला. सो ही सगळी पोरं आणि यांच्यावर पार्टी म्हणजे एक नेक्स्ट लेवल आहे बॉस. मज्जा. हे वर्ष कसं सरलं ह्याच्याबद्दल आपण बोलूया, कारण मराठी सिनेमासाठी वर्ष अनेक अर्थी आव्हानात्मक होतं. अनेक सिनेमे आले, लोकांचं मनोरंजन झालं. तुम्हाला आवडलेला मराठी सिनेमा या वर्षीचा कोणता असेल? पटपट जर सांगता येईल. नाच ग गुमा. मला पण नाच ग गुमा. कलाकार ज्याचं काम तुम्हाला प्रचंड आवडलं, मग तो हिंदीत असो किंवा मराठीत, या वर्षी ज्यांनी काम केलं? मला शैतान मधलं माधवन सरांचं माइंड ब्लोईंग वाटलं. कमाल काम या वर्षी आलेलं, या वर्षी शैतान या वर्षी आलेलं आवेशम मधलं. मी फहाद फासिल असं ठरवलं आणि तेवढ्यात त्यांनी फार कमाल काम, फार कमाल. एक असा सिनेमा जो तुम्हाला कदाचित करायला आवडेल पुढे जाऊन, असा कोणता सिनेमा, नॉट ह्या वर्षी पण या सिनेमातली ती भूमिका मला करायला आवडेल, मग तो कुठलाही तत्सम सिनेमा असो, म्हणजे तो आत्ताचा असो, तो गेल्या वर्षातला असो, वॉट एव्हर, ती कॅरेक्टर करायला आवडलं असतं. तू शैतानचं नाव घेतलं, तुला शैतानमधला आर माधवनचा रोल करायला प्रचंड आवडलं, वॉट एव्हर, मी हे माझं आहे, पण तू बोलू शकतोस. माझ्याकडून कधीचही चालेल ना, कधी झालं मग तो मी नव्हेच त्याला करायचा, ट्राय करा. सो अरे नाही, पण कमाल आहे. इवन मी ना आत्ता एक नवीन प्रकार असं सुरू केलं की मी जुने सिनेमे युट्यूबवरनं बघतो. तर त्यातला ना म्हणजे या निमित्तानं मी सांगतो, तुम्हाला सगळेच जण सांगतात कुठल्या नवीन OTT चॅनल्सवरचे सिनेमे पहा, पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो की आपला व्ही शांताराम बापूंचा शेजारी नावाचा एक सिनेमा आहे, जो मी युट्यूबवरती पाहिला. आपली जी नवीन जनरेशन आहे ह्या लोकांनी तो पाहिलेला नसेल, कृपा करून बघा. त्याचा जो विषय आहे आणि ज्या पद्धतीनं तो मांडला आहे, मला असं वाटतं हे त्यावेळेस केलं गेलेलं आपलं काम आहे. म्हणजे आपण किती श्रीमंत आहोत हे तुम्हाला कळेल. सो हा शेजारी नावाचा सिनेमा सुद्धा जरी आत्ता नव्यानं केला ना, इतका चॅलेंजिंग सिनेमा आहे. एक धरण फुटतं आणि अख्खं पाणी गावात येतं हे त्यांनी दाखवलंय तेव्हा. सो आणि त्याचा मूळ विषय आणखीन वेगळा आहे. शेजारी हे सिनेमाचं नाव आहे, जे मी तुम्हाला सांगत नाही, कारण मग त्याच्यातली गंमत जाईल म्हणून. प्लीज बघा. वा. मी इंग्लिश सिनेमा प्लीज सांग. मला डॅनियल डे लुईस यांचं देअर विल बी ब्लड नावाची एक फिल्म होती, त्याच्यातलं त्यांचं काम, ते काम मला करायला आवडेल खूप. क्या बात, व्हेरी चॅलेंजिंग. मजा येईल. क्या बात. मी पण इंग्रजी सांगितलं. प्लीज सांग. मला किल बिल सारखं काहीतरी करायला खूप आवडेल. आणि क्वीन्स गॅम्बिट म्हणून एक सिरीज होती चेसर, काय कॅरेक्टर होतं, कमाल. तसं काहीतरी करायला खूप आवडेल. क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल.
मराठीत करायला आवडेल. असं काहीतरी मराठीत करायला आवडेल. खरं तर खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल. आणि नेहमी आपण म्हणतो की येणाऱ्या वर्ष कसं असलं पाहिजे ह्याच्याबद्दल तर आपण बोललोच पाहिजे. तर शेवटचा प्रश्न मला तोच आहे, काय काय अपेक्षा आहेत येणाऱ्या वर्षी मराठी सिनेमासाठी, स्वतःसाठी, नाटकासाठी, रंगभूमीसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी की झालं पाहिजे? एका वाक्याचं तुम्हाला म्हणता आलं तर ऋतिकाला काय झालं पाहिजे एका वाक्यात की सांगितलं? हां वॉट एव्हर. मला वाटतं आपणही प्रेक्षकांना खूप सुंदर सुंदर सिनेमे दिले पाहिजेत आणि प्रेक्षकांनी त्याच उत्साहाने सिनेमाघरात आलं पाहिजे. इट इज ओनली वेन यू नॉट एक्सपेक्ट लाईफ सरप्राइजेस यू. त्यामुळे मी फार अपेक्षा नाही करत, मी फार काम करण्यावर बिलीव्ह करतो. त्यामुळे मी माझ्या परीने प्रामाणिकपणे काम करत राहणार आहे आणि कधीतरी ते मराठी प्रेक्षकांना कळेल आणि ते वळतील सिनेमांकडे परत. एक तरी आमचा मराठी सिनेमा या वर्षभरात 100 कोटीच्या पुढे गेला पाहिजे. खरं गरज. आणि माझं पर्सनल सांगाल तर विचारशील तर मला ना एक असं मला खूप अशी इच्छा आहे की एक माझं प्रोजेक्ट असं आलं पाहिजे की ज्याच्यात मला लेखक, दिग्दर्शक, ऍक्टर अशी एक 4-5 नॉमिनेशन्स पाहिजेत. नॉमिनेशन्स, मी अवॉर्ड असं नाही म्हणत आहे, पण नॉमिनेशन की तुम्ही एखादा सिनेमा असा आला आहे की ज्याच्यात सहाय्यक अभिनेता म्हणून पण नॉमिनेशन आहे आणि एक ऍक्टर म्हणून पण आहे, लेखक म्हणून पण, संवाद लेखक म्हणून आहे, पटकथा म्हणून आहे आणि असं कथा असं कुठलं तरी काम तुझं चालू आहे. ते आहेच म्हणूनच नाहीतर हा बोलणार आम्ही पण बोललो काहीतरी मॅटर आहे. त्यामुळे आता तुम्ही तिघं, आपण चौघं कुठलं तरी एक छान गाणं प्रेक्षकांसाठी गाऊ आणि हे संपू छान आणि मग त्यांना एन्जॉय करू दे पार्टी मस्तपैकी, त्यांना जशी एन्जॉय करायची तशी. डन. हा बघ आम्ही खूप आमच्याकडे एकच गाणं आहे सध्या जे आणि आपलं hook step. एकच गाणं सध्या आमच्याकडे आहे. तिन्ही ठरवलंय बस तिन्ही ठरवलेलं आहे. दुसरं पण ऋतिका गाऊ शकतो आपण, पण नाही पण सध्या आम्हाला माझी अशी एकच इच्छा गाणं आहे की तू आमची हुक स्टेप सुद्धा करायला येस येस मी करणार आहे. लेट्स गो फॉर इट. आम्हाला झोपेत उडल तरी आम्ही हेच गाणं गातो सध्या. आई 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 थांब. म्हणजे असं आहे का, आई थांब चहा नको मला असं घेणार का? लेट्स स्टार्ट. राजा आला बोंबिलवाडीत, राणी आली बोंबिलवाडीत, हिटलर चर्चिल बोंबिलवाडीत, काला झाला रे. राजा आला बोंबिलवाडीत, राणी आली बोंबिलवाडीत, हिटलर चर्चिल बोंबिलवाडीत, काला झाला रे. बर्लिन वाडी, लंडन वाडी, इंटरनॅशनल आपली गाडी, सगळे करती भांडा भांडी बोंबिलवाडीत रे. रायफलनेही तुडवा, नाथानेही तुडवा, गॅसवरती भाजा त्यांना फासावरती चढवा. युद्ध म्हणजे नुसता खेळ, नुसती राडाराडी. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, बोंबिलवाडी रे. जर्मन, रशिया, जपान, ब्रिटन, बोंबिलवाडी, बोंबिलवाडी, बोंबिलवाडी रे. क्या बात है. थँक्यू सो मच and good fun. Thank you. Thank you.